कोल्हापूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापूरमधील जनजीवन विस्कळीत झालंय। सध्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलंय। त्यामुळे गावाला आणि शहरांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील एसटी सेवा सुद्धा विस्कळीत झाल्यानं असंख्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। संभाव्य पूरस्थितीचा विचार करून महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून कोल्हापूर, संभाजीनगर, गडहिंग्लज, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा अशा जिल्ह्यातील 12 आगारातील एसटी सेवा बंद करण्यात आल्यात, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काल आणि आज मुसळधार अतिवृष्टी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी आलेलं आहे। काही पुलांवरती पाणी आलेलं आहे, रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे। जवळजवळ 25 मार्गावरची वाहतूक बंद आहे आणि 3 मार्गावरची वाहतूक अंशतः सुरू आहे। 25 मार्गावरची वाहतूक पूर्णतः सध्या बंद आहे। चालकांना आपण पुलावरती किंवा रस्त्यावरती पाणी आल्यानंतर तिथे गाडी न घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सूचना फार महत्त्वाची आहे। जसं पाणी उतरेल तसं त्या मार्गावरील आपण वाहतूक पूर्ववत चालू करणार आहोत। 12 आगारामध्ये 25 मार्गावरती वाहतूक सध्या बंद आहे। त्यापैकी महत्त्वाचा म्हटल्यानंतर कोल्हापूर गगनबावडा मार्गावरती पाणी आल्यामुळे तो बंद आहे। अनुस्कुरा मार्गावरती पाणी आल्यामुळे तो बंद आहे। रत्नागिरी मार्गावरती निळे इथे पाणी आल्यामुळे तोही मार्ग बंद आहे सद्यस्थितीमध्ये। बाकी जे उर्वरित मार्ग आहेत ते ग्रामीण भागातील आहेत।